हॅलो, नंदू मोरे आहात का? हा आपणच आहे, बोला की. नंदू मोरे, मी इकडून बोलते, दिल्लीमधून बोलते. हा मग तीच की गावाच्या तुमच्या त्या मधल्या साईडला ती दिल्ली आहे तिथनं बोलताय होय? हां, तर मस्करीवारी घालवू नको. मी दिल्लीतून समाजकार्य करते मी. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते भाकर खाऊन जगताय तुम्ही. हा बोला. हां, समाजकार्य करते मी. तर हा जरांगे पाटलांवरती तुम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे. हा ओके. म्हणजे कशाबद्दल तो व्हिडिओ टाकला आहे तुम्ही युट्यूबला? कशाबद्दल टाकला म्हणजे आमचा माणूस आहे, आमचा माणसाचा व्हिडिओ टाकायचा नाही तर कोणाचा टाकायचा? नाही, नाही. ते बरोबर आहे. माझं त्याबद्दल कोणत्या गोष्टीचं दुमत नाहीये. हा पण तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही प्रँक कॉल टाकता, ओके? हा कॉमेडी टाकता, मस्करी टाकता, लोकांना फसवता, शिव्यागाळी वगैरे करता, ओके? हा तर तुम्ही जरांगे पाटलांचा व्हिडिओ कसं काय टाकू शकता युट्यूब चॅनलवरती? ते समाजासाठी काहीतरी झटत आहात, ओके? हा मराठी लोकांना आरक्षण भेटावं म्हणून ते काहीतरी झटतात हा आणि लोकांसाठी करतात. आणि तो एक समाजकार्य म्हणजे एक साधा आणि सरळ माणूस आहे. लोकांना न लुटणारा असं तर वाटत नाहीये, पण समाजासाठी खूप काही त्यांनी केलंय. पण हा. तुम्ही युट्यूबवरती त्यांचा व्हिडिओ कसं काय टाकू शकता प्रँक कॉलमध्ये? कसं काय टाकू शकता म्हणजे माझं चॅनल आहे, माझा कोण मालक आहे का? आणि ती व्हिडिओ मी फक्त मराठी समाजाला सपोर्ट मिळावा म्हणून टाकलेला आहे. मराठी बांधव एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की मनोज जरांगे पाटील सभेद्वारे सांगतात ना, आपल्या हं. समाजाला आपण साथ दिली पाहिजे. ओके, तर ओके. तसं काही नाहीये माझं. मी हा सहज बसले होते. तुमचं युट्यूब चॅनलचे मी प्रँक कॉल अगोदर पाहत होते. हा मी पण एक समाजकार्य समाजासाठी काहीतरी लढत असते आणि करत असते. तर हा मी सहज तुमचा व्हिडिओ ओपन झाला आणि तरी म्हटलं तुम्ही कॉमेडी व्हिडिओ टाकता. तर हा जरांगे पाटलांविषयी तुम्ही कसं काय व्हिडिओ टाकू शकता? एक जाती विषयी पण तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे. बरोबर. तो हा जाऊ द्या, तो टाकला तो एक म्हणजे आपल्यासाठी चांगलंच आहे. हा चुकीचं काही नाही. कारण की जातीविषयी कोणी कोणाचा भेदभाव नाही केला पाहिजे. हा समान राहिलं पाहिजे. हे पण बरोबर आहे तुमचं. पण जरांगे पाटलांचा तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ दिसल्याबद्दल मला वेगळंच म्हणजे काहीतरी फील झालं म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे. अहो तसं नाही हो मॅडम. आता मला सांगा, भाऊ कदम ही महाराष्ट्रातला समजा मोठा कॉमेडी मॅन आहे. हो, तर ओके. आहेत ना. ही सोशल मीडियावरची लाईफ एक वेगळी असते, रिअल लाईफ एक वेगळी असते. मग असा व्हिडिओ टाकला म्हणजे काय झालं? नाही, 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 नाही. व्हिडिओ का टाकला ह्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण हा तुम्ही जरांगे पाटलांना प्रँक कॉल केलेला आहे की म्हणजे जरांगे पाटलांच्या आवाजात केला आहे की अजून कोणाला वेगळा केला आहे? नाही, मी त्यांचा आवाज घेतलेला नाही ना. आपलं सर्वात मोठं टायटल आहे, जरांगे पाटील यांचे मित्र काय बोलले. म्हणजे आपलं एक बीडचा मित्र आहे आणि जरांगे ओके. पाटलाची आणि त्या मित्राची एक चांगली ओळख आहे. म्हणजे रेग्युलर मित्र आहेत, त्यांचं ओके, ओके, कॉलवर ओके. बोलणं व्हायचं, चहा हां, वगैरे हां. बसल्या ठिकाणी पेत होती ती. ओके, 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 ओके. तर मग त्यांचा असा अचानक मला फोन आला आणि फोन आल्यानंतर अचानकच रेकॉर्डिंग माझी स्टार्ट झाली. मग त्यात ओके, ओके. त्यांनी सांगितलं म्हणजे असं त्यात मुद्दा निघाला जरांगे पाटलाचा. मग तिथनं ती त्यांची माहिती सांगत गेली. हां, हां. ओके, ओके, ओके. नाही, माझं म्हणणं कसं होतं, हां, आता आपल्याला तारीख किती दिली आहे सरकारने? 2 तारीख दिलेली आहे. हां, ओके. हं, तोपर्यंत आता सगळं सोशल मीडिया शांत आहे. हां. त्यामुळे तुम्ही कसं काय व्हिडिओ टाकला ह्याबद्दल मी थोडासा विचार केला होता सर. अहो सोशल मीडिया शांत आहे, पण मराठा माणूस कुठे शांत आहे? मराठा माणूस अजून रस्त्यावरच आहे ना. हां, बरोबर आहे ते तुमचं. मराठा माणूस हा रस्त्यावरती आहे आणि आरक्षण हे आपल्याला भेटलंच पाहिजे. हे पण सगळ्यांची इच्छा आहे, बरोबर. पण सरकारच्या पुढं पण कोणाला जाता येत नाही. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही साफ म्हणताय सोशल मीडिया शांत आहे, तुम्ही कसं काय टाकताय? म्हणजे सोशल मीडिया म्हणून आम्हाला काय घेणं देणं? आम्ही आमचं काम रेग्युलर करतोय. आम्ही शांत कधी होतच नाही ना. ओके. नाही, नाही. तसं माझं दुमत नाहीये. पण हां, तुम्ही डायरेक्ट कसं काय जरांगे पाटलांना कॉल करू शकता ना, असं माझा विचार होता. पण तुम्ही त्यांच्या मित्रांना कॉल केलाय. आता मी ती कन्फर्म केलं, की तुम्ही हां, त्यांच्या मित्राला कॉल केलेला आहे. हं, जरांगे पाटलांना कॉल केला नाही. पण मी हं, मग डायरेक्ट तुमचे प्रँक कॉल मी अगोदर पाहत असते. हं, तुम्ही डायरेक्ट कॉमेडी व्हिडिओ टाकता, भांडणाचे टाकता, शिव्यागाळीचे टाकता. हं, ओके. हं, म्हणजे लोकांना फसवण्याचं काहीतरी कॉमेडी लोकांना टाईमपाससाठी आणि तुमचे व्हिडिओ लहान मुलांपासून ती मोठ्या लोकांपर्यंत व्हिडिओ पाहतात. तसं म्हणजे मी तुमची खूप आभारी आहे. पण मी डायरेक्ट तुमचा व्हिडिओ पाहिला आणि कॉल केला, की तुम्ही जरांगे पाटलांना कॉल कसं काय करू शकता? असं म्हणजे वेगळा विचार म्हणजे तुमचं आणि जरांगे पाटलांचं काही कोणतं नातं आहे का?
हाय असं की विचारण्यासाठी मी आमचं कॉल केला. नातं हाय, आमचं नातं हाय आणि ती सांगायची काय गरज नाही समाजाला किंवा सोशल हो. मीडियाला. नाही, नाही. आता जरांगे पाटलांनी सगळ्यांसोबतच नातं जोडलेलं हा, बरोबर. विषयच नाही. आरक्षण भेटण्यासाठी सगळ्यांबरोबरच त्यांनी नातं जोडलेले आणि ते हा, नातं टिकवायचं ते आपल्या हातात आहे. हे पण बरोबर आहे तुमचं. हा. पण म्हणजे तुम्ही कसं काय व्हिडिओ टाकू शकता जरांगे पाटलांवरती याविषयी मी बोलत होते. पण आता समजलं मला तुम्ही त्यांच्या मित्राशी बोललात, कॉन्टॅक्ट झालं. खूप छान म्हणजे तुमची कुठपर्यंत तरी ओळख पोहोचली आहे आणि तुम्ही काहीतरी करताय आणि समाजकार्यासाठी तुम्ही पण झटताय. जरांगे पाटलांविषयी तुमच्याविषयी पण मनात खूप छान भाव आहे. त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करते. विषय तसा नाही मॅडम. मित्राला कॉल करणे किंवा जरांगे पाटलांना स्वतः माझ्याकडे जरांगे पाटलाचा पण नंबर आहे. मी त्यांना पण कॉल करू शकतो. पण विषय ओके. शेवटी आरक्षणाचा आहे. त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि आपण त्यांना फोन करणं ही चुकीचं आहे. हे माझ्या भावनेला पटलेलं नाही. त्याच्यामुळे मी कॉल ओके, केलेला ओके. नाही. ओके, ओके. नाही, नाही. पण मी म्हणजे कसं काय, म्हणजे मला कसं वाटलं, मी एवढी समाजकार्य करते, लोकांसाठी लढते. अजून माझ्याकडे जरांगे पाटलांचा कॉन्टॅक्ट नाहीये. त्यामुळे मग मी म्हटलं, एवढा शेतकरी साधा आणि सरळ मुलगा, याच्यासोबत जरांगे पाटलांचा कॉन्टॅक्ट कसं काय झालं? त्याबद्दल मी कॉल केलेला आहे तुम्हाला. हा, मी कॉल केला. जरांगे पाटील यांचा मुलगा शिवराज हं. जरांगे पाटील त्यांना हं, मी हं. कॉल केला. पूर्ण घराची ओके. माहिती घेतली. काय अडचणी ओके, ओके. विचारल्या मी त्यांना बरं हं, का. हं. कारण त्यांचा मुलगा कॉलेज करतो हं. आणि त्यांना थोडाफार टाइम असतो कॉलवर बोलण्यासाठी. म्हणून मी त्यांच्या घरातल्या व्यक्ती म्हणून त्यांच्या मुलाला कॉल केला. पण अजून त्याची ऑडिओ क्लिप काय मी व्हायरल केलेली नाही. पण वेळ आली तर मी ती ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल करणार आहे. ओके, ओके. करू शकता. त्याबद्दल काही दुमत नाहीये आमचं. हं. म्हणजे पण मला वाटलं की तुमचं आणि जरांगे पाटलांचं काही कॉन्टॅक्ट वगैरे आहे का? आमचं तर सध्या कॉन्टॅक्ट नाही. पण आमचा सर्वात मोठा देव माणूस म्हणून आम्ही जरांगे पाटलाला ओळखतो आणि आम्ही त्यांचे शिष्य. तर हं. शिष्य ही गुरुला कधी पण कॉल करू शकतो, बोलू शकतो. त्यात काय वाद नाहीच. ओके, 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 ओके. बरोबर आहे तुमचं. हं. नाही, मी मग त्याबद्दलच कॉल केलता. नाही, मला नंबर भेटला असता तर खूप भारी झालं असतं जरांगे पाटलांचा. त्याबद्दल म्हटलं कन्फर्म एकदा करून बघावं, की जरांगे पाटलांशी कॉन्टॅक्ट झाला आहे, की दुसरं म्हणजे आता सोशल मीडिया आहे, कोणी कोणाचा आवाज काढून पण व्हिडिओ टाकू शकते. ओके. हां. आणि त्यात तर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ करता. मग मी थोडासा विचार केला, हा मुलगा एकदम साधा आणि शेतकरी मुलगा आहे. हं. म्हणजे खूप मोठ्या लोकांपर्यंत जरांगे पाटलांचं कॉन्टॅक्ट नाही आणि तुमच्यासोबत कसं काय? हो. याबद्दल मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा माझ्याकडे नव्हता. मी म्हणजे हं. एक जण आहेत आमचे सोशल मीडियामध्येच आहात ते पण. हं. एक समाजकार्यासाठी एक सोशल मीडिया ग्रुप आहे. त्या हं. ग्रुपवरून एका सरांकडे तुमचा नंबर होता. तर मी त्या दादांना म्हटलं नंदू मोरेचा नंबर भेटेल का मला? ते म्हटले, अन् "ओके ताई भेटेल." हं. मग त्यात थोडीफार तुमची ओळख करून दिली. ते रील स्टार वगैरे आहेत. हं. युट्यूबला व्हिडिओ वगैरे प्रँक कॉल वगैरे असतात. त्यांनी हं. असा-असा व्हिडिओ टाकला आहे जरांगे पाटलांशी बोलून. हं. तर त्याबद्दल मी तुम्हाला कॉल केला होता. तर चालेल सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक यू मला. अन् कसे आहात तुम्ही? तुम्हाला एक अजून मी सांगू शकतो. तुम्ही ह्या कॉलवरती बार-बार म्हणताय तुम्ही त्यांचा व्हिडिओ कसा टाकू शकताय, त्यांचा व्हिडिओ हं, कसा हं. टाकू शकताय. तर मी नाही, नाही, तुम्हाला नाही, नाही. सांगतो टाकू शकताय तुम्ही. विषय मी टाकू सुद्धा टाकू शकतोय. शकते. हां, टाकू हां. ओके. शकताय ना हो, त्यातला विषय नाही. विषय जर बाबा ही तर विषय जातीचा नाहीच. ही नाही ना, जातीच नाही. आपल्याला मी पण एक मराठा आहे, तुम्ही पण एक मराठा आहे. आपल्याला आरक्षण हे भेटलं पाहिजे. कारण की आपलं आयुष्य गेलं, आता मुलांचं भवितव्याचं पाहायचं आहे ना. आणि त्या भवितव्यासाठी एक कोणाचा कोण माणूस आपल्यासाठी लढतोय. ओके. हां. आणि मग आपण त्याला साथ देणं आपलं काम आहे ना. बस एवढंच हां. पाहिजे. हां, मग मी कॉल तुम्हाला कशासाठी केला, की जरांगे पाटलांचा तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट असेल तर मी ही करू शकते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट. याबद्दल मी तुम्हाला कॉल केलाय. माझं हा विचार नाही की तुम्ही जरांगे पाटलांचा व्हिडिओ का टाकला. कारण की आता खूप लोकं सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतात ना. आणि बंधन नाहीये की तुम्ही का व्हिडिओ टाकला. आपण स्वतः जरांगे पाटलाला कॉल करायचा, पण केव्हा करायचा अजून ती वेळ आलेलीच नाही. त्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. आपल्याला सरकारने शब्द दिलेला आहे 1 ते 2 तारखेला तुम्हाला आरक्षण भेटेल. ओके. एकदा हो ना. का हो, हो. एकदा आपल्याला आरक्षण भेटलं ना, मग त्यांच्या खांद्यावरचं ओझं कमी होणार आहे. मग त्यांचा त्रास सुद्धा कमी होणार आहे. मग आपण त्याच्यानंतर त्यांना कॉल करू शकतो.
ओके, चालेल. जर तुम्हाला कधी जरांगे पाटलांसोबत तुमचं बोलणं झालं हां. आणि तुमच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट आला, तर हां. मला त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्ही द्या, म्हणजे जेणेकरून एक तुम्ही पण समाजासाठी काहीतरी करताय, मी सुद्धा करते. हां. असं ठरवून समजून एक तुमची मोठी ताई बोलते म्हणून मला त्यांचा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे भेटलं तर मलाही कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर द्या मग त्यांचा. ओके? आणि तुम्ही काय काय करताय तुम्ही? सामाजिक कार्य करताय म्हणताय. काय करताय तुम्ही समाजासाठी? समाजासाठी मी काही समाजासाठी म्हणजे काय की जातीविषयीच करते.